मंडळी, हे आहे केज शहर न्यायाधीश निवासस्थान आणि हा रोड आहे केजवरून मांजरसुंब्याकडे, बीडला पाटोद्याकडे जाणारा आणि हे केजचा छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि या ठिकाणी आता रस्ता रोको करण्यात आलेला आहे. सर्वसामान्याला न्याय मिळालाच पाहिजे असे बॅनर या ठिकाणी लावलेले आहे. केज शहर आणि हा फोटो जो मी दाखवला तो आहे विलास घुले यांचा. त्यांना कैलासवासी विलास घुले. रस्ता रोको चालू आहे, पोलीस संरक्षण आहे या ठिकाणी पाहू शकता. कैलासवासी विलास घुले यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस स्टेशन. आणि जवळ जाऊन पाहूया आपण या ठिकाणी काय चाललंय, कशा प्रकारे रस्ता रोको चालू आहे ते आपण पाहणार आहोत. केज शहराचा हा छत्रपती शिवाजी महाराज चौक. ते रस्ता रोको या ठिकाणी चालू आहे कैलासवासी विलास घुले यांना न्याय मिळण्यासाठी. ही पंचायत समिती ऑफिस केज. आपण जवळ जाऊन पाहूया कशा प्रकारे रस्ता रोको चालू आहे, न्याय मिळाला पाहिजे म्हणून. अरे या ठिकाणी आज या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर निवेदन देण्यासाठी हा मोर्चा काढला, जनाक्रोश मोर्चा काढला. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा जनाक्रोश मोर्चा काढू. जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी सर्व ओबीसीचे घटक एकत्रित करून त्या ठिकाणी विलास घुलेला न्याय मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमच्या मागण्या जर या ठिकाणी प्रशासनाने तात्काळ या मागण्याची दखल घेतली नाही आणि मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही सतत रस्त्यावर येऊ, झगडू. आज आम्ही अहिंसेची प्रतीक असणारे आणि या ठिकाणी संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हार पुष्प घालून त्यांना अभिवादन केलं. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. बाबा, तुम्ही हे संविधान या भारताला दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आमच्यासारख्या गोरगरीब वंचित घटकाला न्याय भेटत नाहीये. म्हणून आम्हाला सदैव रस्त्यावर येण्याची पाळी आहे. या महाराष्ट्राच्या निष्क्रिय मुख्यमंत्र्याला, त्या गृहमंत्र्याला जबाब त्या ठिकाणी विचारा की बाबा गोरगरिबी संपवण्याचा घाट तुम्ही रचला की काय, असं आमचं म्हणणं आहे. या ठिकाणी बोलायला खूप आहे, वक्ते आहेत. या ठिकाणी वाघमारे आबा आलेले आहेत, आमचे या ठिकाणी बाळासाहेब सानपजी या ठिकाणी आलेले आहेत, सुमंत आहेत. आणि कुटुंबातला असणारा त्या मुलांचा भाऊ नवे कोवळ्या वयामध्ये आपल्या पतीचं छत्र हरवलेली आणि आपल्या सगळ्यांची बहीण या ठिकाणी न्यायाची याचना करीत आहे, ती देखील उपस्थित आहे. विलास घुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो. आणि सर्वांनी शांत बसायचंय, आपल्याला निवेदन द्यायचंय. जोपर्यंत निवेदनाला लेखी आपल्याला कुणी देत नाही तोपर्यंत हलायचं नाही. माऊली बोला. सर्वप्रथम आपला बांधव विलास घुले याला भावपूर्ण अर्पण करतो. गेल्या 18-19 दिवसापासून ज्या पद्धतीनं आपल्या बांधवाची प्रबळ हत्या करण्यात आली, एका आदिवासी समाजाला जो मारत होता त्याचं बलिदान वाचवण्यासाठी स्वतःचं ज्यांनी जीवदान दिलं आहे, त्याचा खून झाल्याच्या नंतरही त्याचं प्रेताची कशी अवहेलना केली तर तेव्हाही आपल्याला या शासनाने आणि प्रशासनाने न्याय दिला नाही.
आणि त्याच्यानंतरही आज 18-19 दिवस झालाय त्याचा संपूर्ण कुटुंब, संपूर्ण समाज घटक त्याला न्याय भेटावा म्हणून रस्त्यावरती आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आताच आमचे मित्र संजय केदार सरपंच साहेब यांनी सांगितलं की एका समूहाला मलाटे जात दांडग्यांना वेगळा न्याय आणि आमच्यासारख्या बारीक जातीतून आलेल्या माणसाला वेगळा न्याय आपल्याकडून दिला जातोय. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या सर्वांच्या माध्यमातून यांना देखील सांगू इच्छितो की जो आमचा बांधव त्याची हत्या केली त्याच्या गळ्यामध्ये आपल्या शिवसेनेचा बाणाचा फोटो असलेला तो गमक्याचा फोटो कितीतरी जाग्यावर आलाय. पण तुम्ही स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. तुम्ही इकडे उभा राहा, मध्ये वारच येऊ देऊ नका. उभा राहा नुग बघा आमच्याकडे. खाली बसावा, नका बाजूला उभं राहावा. पाहुणा तुम्ही बाजूला हा ना, थोडं बसा खाली तरी बसा. त्यांच्यावर उपचार देखील यापूर्वी करण्यात आले देखील या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाल्याने प्रशासनाने न्याय द्यावा. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आरोपीला अटक झालीच पाहिजे, आरोपीला अटक झालीच पाहिजे. आपल्याला सांगत होतो विलास फुले यांचा 20 जून रोजी खून करण्यात आला. यामध्ये जे आहे ती 10 आरोपी अटक आहेत. मात्र यातील काही आरोपींना देखील अटक करा या मागणीसाठी देखील या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी आंदोलन झालेला आहे. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो अनेक मोर्चेकरी या ठिकाणी आहेत आणि या कुटुंब पूर्ण या ठिकाणी आलेले आहेत. आणि नेमकी काय मागणी नेमकं काय मागणी या ठिकाणी खाली बसा ना, बसा खाली. लोकांना बसा तरी नाहीतर मागं उभं राहा, मागं हवा मायाला खाली बसा बरं. किती वेळा तुम्हाला सांगा लागले, आम्ही सांगायचं खाली बसा. बोललाय
काय नेमकं काय सांगितलं तुम्हाला? सातत्यानं प्रशासनाला सातत्यानं सांगत होतं की गहूची सुद्धा लोन करण्याच्या सुद्धा विलंब करण्याचं म्हणून सांगत होतं आणि सातत्यानं प्रत्येक माणूस आणि स्वतः स्वर्गीय विलास फुले यांनी त्यांच्या पत्नीला स्वतः सांगितले की यामध्ये खासदार पुत्राचे फोन येत होते. त्यामुळं खासदार पुत्राचा कोरोनी जबाबामध्ये नाव दिलं, पण गृह विभाग आणि पोलीस प्रशासन का जाणीवपूर्वक त्याला अभय देण्याचं काम करतं आणि त्याचा अभय देणं गृह विभागाने बंद केलं पाहिजे. राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही जात पाहून न्याय देऊ नका. गोरगरीब कुटुंबातला अतिशय एक हॉटेल चालून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाची नाहक बळी गेलेला आहे, नाहक हत्या झाली आहे. तोही कुणाचं तरी भांडण सोडण्यासाठी जात असताना त्याची हत्या होत असताना जर तुम्ही जात पाहून जरी न्याय देण्याचं काम करत असेल तर न्याय मागायचा कुणाला. त्यामुळं सौरभ सोनवणे खासदार पुत्राला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्या सर्व आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई होऊन जात पाहून न्याय देऊ नका अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. मात्र आता कशा पद्धतीने पोलीस प्रशासन असेल यासाठी असेल या कुटुंबियाला न्याय देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही मराठी हे तर मित्र हो, तुम्हाला काय वाटतंय की कैलासवासी विलास फुले यांना न्याय मिळालाच पाहिजे? जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच छान अशी कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांना.